येत आहे आध्यात्मिक खजिना भरण्याचा विशेष कालावधी चातुर्मास। श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक या 4 हिंदू अतिपवित्र महिन्यांचा संगम जो 6 जुलैला सुरू होऊन 2 नोव्हेंबर पर्यंत राहील। या विशेष कालावधीचा महिमा जो प्रत्येक साधकाला जाणून घेणं जरुरीचं आहे आणि नेमकं काय केल्याने साधक या चातुर्मासाचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतो, चला अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया। आषाढ महिन्याच्या देवशयनी एकादशीपासून सुरू होऊन देव उठी एकादशीला समापन होणारा हा चातुर्मास एक आध्यात्मिक धन जमवण्याची आणि त्याचं संवर्धन करण्याची सुवर्ण संधी आहे। या 4 महिन्यांमध्ये भगवान नारायण योग निद्रेत राहतात आणि स्वस्वरूपात ब्रह्मस्वरूपात लीन राहतात। तेव्हा या दिवसात केलेले जप, तप, स्नान, व्रत, उपवास इत्यादी अन्य दिवसांपेक्षा कित्येक पट जास्त फळदायी मानले जातात। आता चातुर्मासात दुर्लभ म्हटले गेलेले 6 मुद्दे जाणून घेऊया। पहिला, सत्कर्म। दुसरा, सत्कथा अर्थात भगवत कथा। तिसरा, सत्पुरुषांची सेवा। चौथा, संतांचं दर्शन सत्संग। पाचवा, भगवंताचं पूजन। आणि 6वा, दानात अनुराग। या सर्वांचा लाभ जितका होऊ शकेल घेतलाच पाहिजे, कारण हे अनंतपट फळ देणारे मानले जातात। आता पाहूया चातुर्मासात काय केलं पाहिजे। या 4 महिन्यांमध्ये जे ब्रह्मचर्य पालन करतात आणि जमिनीवर झोपतात त्यांच्या तपश्चर्येच्या फळाचं आणि त्यांच्या आध्यात्मिक विकासाचं तोलमोल नाही होऊ शकत। चातुर्मासात जर मनुष्याने दररोज केवळ 1 वेळ भोजन केलं तर तो निरोगी व प्रभावशाली होतो आणि त्याला अग्निष्टोम यज्ञाचं फळ प्राप्त होतं, अर्थात दिव्य लोकात जाण्याची पुण्याही प्राप्त होते। चातुर्मासात जे व्रत नियम इत्यादींचं पालन करतात त्यांना 1000 अश्वमेध यज्ञ करण्याचं फळ सहजच मिळतं। या दिवसात विष्णू सहस्त्रनाम अथवा पुरुष सूक्ताचा पाठ माणसाच्या जीवनात पुण्य व वाणीत प्रभाव प्रदान करतो। चातुर्मासात पंचगव्य प्राशन करणं विशेष पुण्यदायी आणि आरोग्यदायी मानलं जातं। आता जाणून घेऊया या कालावधीत कसला त्याग केला पाहिजे। या काळात लग्न कार्याचे मुहूर्त नाही निघत, विवाह इत्यादी सकाम कर्म नाही केली जात। दह्याचा त्याग केला तर शरीर निरोगी होईल आणि यामुळे गोलोकाची प्राप्ती होऊ शकते। मिठाचा त्याग देईल पापांपासून मुक्ती आणि आंतरिक शुद्धी। गुळाचा त्याग करवेल मधुर स्वभावाची प्राप्ती। मध, नारळ, डाळिंब, उडीद, चणे यांचा त्याग पुण्यवर्धक आहे। तांबे व काशाच्या भांड्यांचा त्याग करावा, यांच्याऐवजी पळसाच्या पत्रावळीवर भोजन करावं, यामुळे चांद्रायण व्रत आणि एकादशी व्रताचं फळ मिळतं। चातुर्मासात पती पत्नीचा शारीरिक व्यवहार न करण्याचं व्रत घ्यावं, तसंच परनिंदा करणं ऐकणं विशेष त्याज्य आहे। अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांपर्यंत शेअर करून जरूर पोहोचवावी। आणि काही प्रश्न असतील तर कमेंट अवश्य करा, उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न राहील। हरिओम।